छत्रपती संभाजीनगरमध्ये अयोध्येमधील राम मंदिर उद्घाटनाच्या निमंत्रण पत्रिकांचं वाटप केलं जात आहे। राम मंदिरातून अक्षता आणि पत्रिका छत्रपती संभाजीनगरमध्ये दाखल झाल्यात। छत्रपती संभाजीनगर शहरामध्ये अक्षता आणि पत्रिका वाटप हे आता सुरू झालेलं आहे। दत्ता कनवटे आमचे प्रतिनिधी आमच्या सोबत आहेत। अधिक तपशील त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत। दत्ता, नक्कीच वृषाली, राम मंदिराच्या उद्घाटनाची संपूर्ण देशभरात जय्यत तयारी सुरू झालेली आहे। छत्रपती संभाजीनगरमध्ये सुद्धा राम मंदिराच्या या सगळ्या अक्षता आणि पत्रिका दाखल झालेल्या आहेत। आपण बघू शकताय की अयोध्येतल्या राम मंदिरातून आलेला मंगल कलश, प्रभू श्रीरामाची मूर्ती या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते। त्याचबरोबर हे जे गट्टी आहेत ते पत्रिकांची गट्टी आहेत आणि वरती ह्या पत्रिका सुद्धा ठेवण्यात आलेली आहेत। या पत्रिकांचं वाटप जे आहे ते सगळ्या संभाजीनगरामध्ये केलं जाणार आहे। आणि त्याचबरोबर या ज्या आपण पिशव्या पाहतो आहोत यावरती लिहिलेलं आहे मंगल अक्षदा, यामध्ये अक्षदा ठेवण्यात आलेली आहेत आणि या अक्षदा ज्या आहेत त्या सगळ्या संभाजीनगर शहरामध्ये वाटप केल्या जाणार आहेत आणि राम मंदिर उद्घाटनाचं सगळ्यांना निमंत्रण दिलं जाणार आहे। आपल्यासोबत राम मंदिरांच्या या नियोजन समितीचे प्रमुख आहेत अप्पा बारगजे। काय सांगाल, कशा पद्धतीने नियोजन सुरू आहे? घर घर अक्षदा ह्या पद्धतीनं 1 ते 15 जानेवारी ह्या काळामध्ये हे अक्षदा वाटपाचा प्रोग्राम राहणार आहे आणि त्यासोबत प्रत्येकाच्या घरी एक फोटो आणि निमंत्रण पत्रिका देण्यात येणार आहे। आणि त्याचा असा उद्देश आहे की हा अक्षदा घेऊन त्यांनी 22 जानेवारीला हा जो राम मंदिराचा जो समारंभ होणार आहे प्राणप्रतिष्ठेचा, त्याच वेळी आपल्या जवळच्या मंदिरामध्ये किंवा सार्वजनिक ठिकाणी हा समारंभ साजरा करावा। त्या ठिकाणी त्याने राम नामाचं भजन करावं, कीर्तन करावं, त्याचबरोबर एका मोठ्या स्क्रीनवर तोच कार्यक्रम बघावा, अशी ही योजना आहे। अशा पद्धतीने संभाजीनगरात नियोजन केलं जात आहे। त्यासाठीच्या अक्षता सुद्धा वाटप केल्या जात आहेत आणि पत्रिका सुद्धा या ठिकाणी दाखल झाल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय आणि एक जय्यत तयारी राम मंदिर उद्घाटनाची सुरू असल्याचं पाहायला मिळतंय। नक्कीच धन्यवाद दत्ता दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।